दुबार मतदारांचा किंवा मृत मतदारांचा त्याचा कुठेतरी याच्यावर परिणाम होईल? निश्चित दुबार तिबार मतदान होतच होते. मात्र बाहेरगावून मंगल कार्यालयामध्ये मतदार आणून डांबून ठेवणे, जे मतदार जे आहेत त्यांच्या बोटाला आधीच शाई लावून ठेवणे, शाई पुसण्याचे केमिकल आणून पुन्हा पुन्हा मतदानाला जाणे, असे अनेक प्रकार हे महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत आणि या सर्वांची गोळाबेरीज ही या निवडणुकीच्या निकालांच्या परिणामाच्या अनुषंगाने दिसून येणार आहे. ती आपण प्रतिष्ठेची केली होती. आणि बुलढाण्यामध्ये एक विचित्र विकृत स्वरूपाची एक शक्ती या ठिकाणी कार्यरत आहे. वाचाळवीर नावाचा एक शब्द हा त्यांच्याच पक्षाच्या लोकांनी त्यांना चिटकवलेला आहे. गुंडागर्दी पण आहे, तारतम्य नसणं पण आहे आणि या पार्श्वभूमीवर बुलढाण्याची निवडणुकी झाली होती आणि बुलढाण्याच्या मतदारांनी प्रचंड प्रमाणामध्ये अनियमितता, पैसा हा ओतून देखील नाकावर टिचून या ठिकाणी काँग्रेस विजय होईल अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आहे. जागा मिळू शकतात 228. निवडणुका या निवडणुकीच्या पद्धतीने या झालेल्या नाहीत. मतदार यादीतला घोळ थेट कॉलर पकडून उमेदवारांना विड्रॉल घ्यायला लावणे, धाकधपट करणे, पैशाच्या सत्तेच्या जोरावर पक्ष फोडायला लावणे, ही सगळी पार्श्वभूमीची किनार या निवडणुकांना आहे. मतदारांना खुल्याम 5-5, 8-8, 10-10 हजार रुपये प्रतिमत हे दिल्याच्याही अनेक ठिकाणी तक्रारी या प्राप्त झालेल्या आहेत. त्यामध्ये तथ्य देखील आहेत. आता या संपूर्ण पार्श्वभूमीवर लोकशाही जिंकते का ठोकशाही जिंकते, धनसत्ता ही जिंकते का जनशक्ती जिंकते, या सगळ्या गोष्टींकडे सगळ्यांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे. आणि या पार्श्वभूमीवर जो सापळा महाराष्ट्राच्या लोकशाहीला रचलेला आहे, यामध्ये भारतीय जनता पक्षच आम्ही सर्वात पुढे राहू हा त्यांच्या नियोजनाच्या मागचा असणारा भाग होता आणि त्या भागाच्या अनुसारच निवडणूक आयोगाने आपलं वर्तन ठेवलेलं आहे. दादा, आज निवडणूकचा म्हणजे मतदानाचा शेवटचा दिवस आहे. थोड्याच वेळात मतमोजण्यास सुरुवात होईल. काय नेमकी परिस्थिती आहे राज्यभरातल्या या निकालात? तारीख पे तारीख नावाचा एक डायलॉग संपूर्ण भारतभरात हा व्यवस्थेला आव्हान देणारा आणि व्यवस्थेची वाभोळे काढत असतानाचा एक अधोरेखित झालेला आहे. तसाच निवडणूक आयोगाने आणि भारतीय जनता पक्षाने तारीख पे तारीख करता करता आज 288 स्थानिक स्वराज्य संस्थांचा का असेना मात्र निवडणूक हाती सरते शेवटी येत आहे. का अजूनही काही मधातच स्टे देतात असं झाल्यास आश्चर्य वाटायला नको. असे एकंदरीत फ्री अँड फेअर इलेक्शन घेतले पाहिजे निवडणूक आयोगाने, मात्र त्याच्या अत्यंत पलीकडेचे जाऊन दुसऱ्या टोकाचं हास्यास्पद आणि कुठलाही तारतम्य नसणारं आणि कुठलाही शासकीय नियम न पाळता ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झालेली आहे. आजच्या एवढं करून देखील निवडणूक आयोगाच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या मंडळींना माफक असं यश मिळालं तरी त्यांनी धन्यता मानावी. कारण पैशाचा महापूर, गुंडागर्दी ही संपूर्ण ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रभर बघण्यात आली आणि या पार्श्वभूमीवर आज निकाल हे समोर येत आहे. या निकालाचं स्वागत करणं हे लोकशाहीच्या अनुषंगानं कुठेतरी संस्काराचा जरी भाग असला तरी या निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक आयोगाचे आणि सत्ताधारी माणसं किती विचित्र वागतात हेच आजच्या निकालाच्या माध्यमातून अधोरेखित होणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.